कोल्हापूर मनपावरील घेराव आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेला भोवलं. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भ्रष्टाचार विरोधात 2 दिवसांपूर्वी केलं होतं आंदोलन. कोल्हापुरात महादेवी हत्तीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. राष्ट्रपतींच्या नावे केलेला अर्ज नायब तहसीलदार यांना सुपूर्द. महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी कराडमध्ये बाईक रॅली काढत सह्यांची मोहीम. सांगलीमध्ये पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वकिलांचं आंदोलन. जिल्हा वकील संघटनेकडून विटा पोलिसांवर कारवाईची मागणी. नाशिकच्या चांदवडमध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा. वंचितांना घरकुल देण्याची मागणी. शेकडो महिला आणि नागरिकांचा मोर्चात सहभाग. खालिद शिवाजी चित्रपटाला अहिल्यानगरच्या हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध. चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा. साताऱ्याच्या पाटणमध्ये हिंदू समाज आक्रमक. खालिद शिवाजी चित्रपटाच्या दिग्दर्शकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये. अजितदादांच्या उपस्थितीत उद्या राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडेंचा पक्षप्रवेश. पक्षप्रवेशासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बॅनरबाजी. आमच्या बॅनरप्रमाणे अजित पवारांच्या बॅनरवर कारवाई करा, अन्यथा ताफा अडवून काळे झेंडे दाखवणार. शेकापचा इशारा. शेकापने लावलेले बॅनर दादांच्या दौऱ्यामुळे नगरपालिकेने काढून टाकल्यानं आक्रमक. नागपुरात लक्ष्मीनगर झोनच्या उपायुक्तांना मनसेकडून कोंबड्या भेट. अवैध चिकन मटण मार्केटला छुपा पाठिंबा दिल्याचा मनसेचा आरोप. पुण्यातील कोंढव्यात माजी नगरसेवकाच्या जावयाचा धिंगाणा. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गफूर पठाण यांचा जावई जावेद पठाणचा राडा. हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड. सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद. उत्तराखंडमध्ये अडकलेले सोलापूरमधील चौघेही सुखरूप. चौघेही बेस कॅम्पमध्ये सुखरूप असल्याची माहिती. पूरस्थिती नियंत्रणात येताच चौघेही सोलापूरला परत येणार. बीडमधील महादेव मुंडे हत्यासंदर्भात पोलिसांकडून मदतीचं आवाहन. माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून बक्षीस जाहीर. माहिती सांगणाऱ्याचं नाव गुपित ठेवलं जाणार. पोलिसांची माहिती. कोल्हापूरच्या झिपरीमध्ये 22 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रानं वार करत हत्या. भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशत. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. बुलढाण्याच्या मलकापूरमधील धानोरा गावच्या विहिरीत हातपाय बांधलेला मृतदेह आढळला. घातपाताची शक्यता असल्याने पोलिसांकडून तपास सुरू. बोरिवलीत 1000 रुपयांच्या कर्जासाठी एकमेकांवर चाकूने हल्ला. 5 जण जखमी. एमएचजीबी पोलिसात गुन्हा दाखल. कर्जाच्या व्यवहारावरून वाद. पुण्यातील सदाशिवपेठ परिसरात टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड. घटनेचा सीसीटीव्ही समोर. विश्रामबाग पोलीस ठाण्यात 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. धुळे बाजार समितीत पोलीस कर्मचाऱ्याचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न. पोलीस कर्मचारी जखमी. आत्महत्या करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. आझादनगर पोलिसांकडून अधिक तपास. मध्य प्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपीला नागपूर पोलिसांकडून अटक. चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त. पुण्याच्या फुरसुंगी परिसरात थार गाडीतून गांजाची तस्करी उघडकीस. गुन्हे शाखेच्या कारवाईत 26 किलो गांजा जप्त. तस्करी प्रकरणी 1 जण ताब्यात. वर्ध्याच्या सेलूमध्ये अवैध डिझेल विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई. डिझेल कॅन जप्त. दोघांवर गुन्हा दाखल. सावंगी मेघे पोलिसांची कारवाई. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेच्या राज्य सचिव मनीषा वाघमारेंची 7 लाखांची फसवणूक. शासकीय टेंडर मिळवून देतो असं म्हणत मनीषा वाघमारेंची फसवणूक. पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या आडूळ बालानगर रस्त्यावर पिकअप उलटला. मोसंबी तोडण्यासाठी मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात. 25 मजूर जखमी झाल्याची माहिती. पुण्यातील नवरे ब्रिजजवळ भरधाव ट्रकची 4 चाकी वाहनांना जोरदार धडक. ब्रेक निकामी झाल्याने अपघात. दरम्यान ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती. पंढरपुरात रेल्वे अंडरपास दुरुस्तीच्या कामामुळे व्हीआयपी रोड 20 दिवस बंद राहणार. रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. बीडमधील परळी बस स्थानकाची दुरावस्था. परळी बस स्थानकावर जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या हस्ते बस स्थानकाचं भूमिपूजन झालं होतं. मात्र अजूनही परळी बस स्थानकाचं काम झालेलं नाहीये. नांदेडच्या बिलोली नायगाव रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम. तरुणाकडून आमदार राजेश पवार व खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नावाने व्हिडिओ व्हायरल. या नवीन रस्त्यासाठी 6,66,00,000चा खर्च करण्यात आला होता. जळगावच्या भुसावळ शहरात प्रमुख रस्त्यांवरील काँक्रिटीकरणाच्या कामांमुळे रस्ते बंद. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत.
पुणे नाशिक महामार्गावरील चाकण येथे मोठी वाहतूक कोंडी. चाकण ते आळंदी फाटा दरम्यान 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप. नाशिकमध्ये रिक्षा चालकाकडून पैसे घेताना वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल. दारूचे देखील भाव वाढलेत. 100 रुपयात काय होणार, 500 रुपये दे असं म्हणत रिक्षा चालकाकडून पैशांची मागणी. नाशिक पुणे महामार्गावर घडली घटना. लातूर जिल्ह्यात पावसाची संततधार. शहरातील वाहतुकीवर काहीसा परिणाम. तळ कोकणात पावसाची रिमझिम सुरुवात. जिल्ह्यात ढगाळ वातावरण. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट. नांदेडमध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. शहरातील सखल भागात पाणी साचलं. खरीप हंगामातील शेती पिकांना नवसंजीवनी. परभणीच्या पूर्णामध्ये रेल्वे रुळाखाली पाणी साचलं. रस्त्याला तळेचं स्वरूप. नागरिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास. अकोल्यात अज्ञात व्यक्तीने कपाशीचं पीक उपटलं. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अकोटच्या जवळखेड खुर्दमधील घटना. ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल.